नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न पाहणार आहोत। हे 25 प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत। अशाच प्रकारचे प्रश्न हे पोलीस भरतीमध्ये विचारले जातात। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। त्यापूर्वी तुम्ही देखील 20 पैकी तुमचे किती उत्तरे बरोबर येतात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। महर्षी कर्वे यांनी कोणत्या महिला संस्थेतील विधवेशी पुनर्विवाह केला? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सेवा सदन, पर्याय क्रमांक 2 शारदा सदन, पर्याय क्रमांक 3 अनाथ बालिका आश्रम आणि पर्याय क्रमांक 4 आहे मुक्ती सदन। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शारदा सदन। महर्षी कर्वे यांनी शारदा सदन या संस्थेतील महिलेशी किंवा विधवेशी पुनर्विवाह केला आहे। प्रश्न क्रमांक 2 1857चा उठाव। प्रश्न क्रमांक 2 1857चा उठाव याला आला झाला आहे, तर तो असा आहे, याला शिपायांची बाहू गर्दी असे कोणी संबोधले? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 वि दा सावरकर, पर्याय क्रमांक 2 पंडित नेहरू, पर्याय क्रमांक 3 प्रा न र पाठक आणि पर्याय क्रमांक 4 आहे महात्मा फुले। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1857चा उठाव याला शिपायांची बाहू गर्दी असे प्रा न र पाठक यांनी संबोधले होते। प्रश्न क्रमांक 3 इंग्रजांनी भारतात व्यापाराचे प्रमुख केंद्र कोणत्या ठिकाणी केले? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गोवा, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 मद्रास आणि पर्याय क्रमांक 4 आहे बंगाल। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मद्रास। मद्रास या ठिकाणी इंग्रजांनी भारतात व्यापाराचे प्रमुख ठिकाण केले होते। प्रश्न क्रमांक 4 पुढील शब्दाची विभक्ती ओळखा। शब्द आहे समारंभात। तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पंचमी, पर्याय क्रमांक 2 षष्ठी, पर्याय क्रमांक 3 तृतीया आणि पर्याय क्रमांक 4 आहे सप्तमी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सप्तमी। समारंभात त इ आ हे सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक 5 विधुर या शब्दाचा विरुद्ध लिंगाचा शब्द कोणता? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 विवाहित, पर्याय क्रमांक 2 विधवा, पर्याय क्रमांक 3 सुहासिनी आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विधवा। विधुर या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द आहे विधवा। प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आम्ही देवपूजा करतो, पर्याय क्रमांक 2 मुलांनो नेहमी मृदू बोला, पर्याय क्रमांक 3 आपण नेहमी मृदू बोलावे आणि पर्याय क्रमांक 4 आहे जर वेळेवर पोहोचलो असतो तर गाडी मिळाली असती। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मुलांनो नेहमी मृदू बोला हे आज्ञार्थी वाक्य आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीमध्ये येणारे मराठी व्याकरण या विषयावरील प्रश्नांचा समावेश केलेला आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे खालीलपैकी वर्तमान काळी वाक्य कोणते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आईने स्वयंपाक केला, पर्याय क्रमांक 2 आई स्वयंपाक करत होती, पर्याय क्रमांक 3 आई स्वयंपाक करते आणि पर्याय क्रमांक 4 आहे आई स्वयंपाक करणार आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आई स्वयंपाक करते हे वर्तमान काळी वाक्य आहे। आई स्वयंपाक करते। प्रश्न क्रमांक 8 पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। वाक्य असे आहे आईने बाळाला झोपविले। पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 शक्य, पर्याय क्रमांक 2 प्रयोजक, पर्याय क्रमांक 3 संयुक्त आणि पर्याय क्रमांक 4 आहे आज्ञार्थी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रयोजक। वरील वाक्य हे प्रयोजक क्रियापदाचा प्रकार आहे। आईने बाळाला झोपविले।
प्रश्न क्रमांक 9, वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. गर्भगाळीत होणे. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1, खूप घाबरणे. पर्याय क्रमांक 2, वाया जाणे. पर्याय क्रमांक 3, अवघड असणे. आणि पर्याय क्रमांक 4 आहे चांगला उपयोग होणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, खूप घाबरणे. गर्भगाळीत होणे म्हणजे खूप घाबरणे होय. प्रश्न क्रमांक 10, विरुद्धार्थी शब्द निवडा. शब्द आहे आय. पर्याय आहेत. 1 नंबर आवक, 2 नंबर वाढ, पर्याय क्रमांक 3 व्यग्र आणि पर्याय क्रमांक 4 आहे व्यय. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 व्यय. आय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे व्यय. प्रश्न क्रमांक 11, पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा. शब्द असा आहे विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे गैरकृत्य. यासाठी आपल्याला एक शब्द निवडायचा आहे. शब्द आहेत पर्याय क्रमांक 1 अतिरेकी, पर्याय क्रमांक 2 अतिक्रमण, पर्याय क्रमांक 3 अविवेक आणि पर्याय क्रमांक 4 आहे सत्याग्रह. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अतिक्रमण. विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे गैरकृत्य म्हणजे अतिक्रमण होय. प्रश्न क्रमांक 12, हरीशने कुत्र्याला बांधले या वाक्याचा प्रयोग ओळखा. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सकर्मक भावे प्रयोग, पर्याय क्रमांक 2 अकर्मक भावे प्रयोग, पर्याय क्रमांक 3 कर्मणी प्रयोग आणि पर्याय क्रमांक 4 आहे कर्तरी प्रयोग. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सकर्मक भावे प्रयोग. हरीशने कुत्र्याला बांधले हे वाक्य सकर्मक भावे प्रयोग या प्रयोगाचे आहे. प्रश्न क्रमांक 13, कवी इच्छा या संधी विग्रह पासून तयार होणारा योग्य शब्द ओळखा. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 कवीचा, पर्याय क्रमांक 2 कवी इच्छा, पर्याय क्रमांक 3 कौच्छा आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. कवी इच्छा या शब्दाचा संधी विग्रह कविच्छा असा होतो. प्रश्न क्रमांक 14, विद्या या शब्दाचे सामान्य रूप कोणते. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 विद्ये, पर्याय क्रमांक 2 विद्ये विद्याय, पर्याय क्रमांक 3 विद्या आणि पर्याय क्रमांक 4 आहे विद्युत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विद्ये. विद्ये असा शब्द आहे विद्ये. विद्या या शब्दाचे सामान्य रूप विद्ये असे होईल. प्रश्न क्रमांक 15, पुढील पैकी प्रत्येक घटित शब्द ओळखा. शब्द आहेत. पर्याय क्रमांक 1 पुजारी, पर्याय क्रमांक 2 केर कचरा, पर्याय क्रमांक 3 बेपरवा आणि पर्याय क्रमांक 4 आहे बेडूक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुजारी. पुजारी हा शब्द प्रत्येक घटित शब्द आहे. प्रश्न क्रमांक 16, कपुमंडूक या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ काय. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 संकुचित वृत्तीचा, पर्याय क्रमांक 2 विद्वान, पर्याय क्रमांक 3 तापट मनुष्य आणि पर्याय क्रमांक 4 आहे मंदबुद्धीचा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संकुचित वृत्तीचा. कपुमंडूक या शब्दाचा या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे संकुचित वृत्तीचा. कपुमंडूक या अलंकारिक शब्दाचा अर्थ संकुचित वृत्तीचा असा आहे. प्रश्न क्रमांक 17, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण या म्हणीचा योग्य अर्थ कोणता. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सर्वांना सल्ले देत राहणे, पर्याय क्रमांक 2 काहीही परिणाम न होणे, पर्याय क्रमांक 3 आपण केलेल्या उपदेशाप्रमाणे स्वतः वागणे, पर्याय क्रमांक 4 आहे चुकीचे वर्तन करणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तर या म्हणीचा अर्थ आहे आपण केलेल्या उपदेशाप्रमाणे स्वतः न वागणे, न राहिले आहे
स्वतः न वागणे म्हणजेच काय? लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण या म्हणीचा अर्थ होतो आपण केलेल्या उपदेशाप्रमाणे स्वतः न वागणे. प्रश्न क्रमांक 18. माहीत नसल्याचा बहाणा करणे या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 कानावर हात ठेवणे, पर्याय क्रमांक 2 वेळ पांघरून पेडगावला जाणे, पर्याय क्रमांक 3 अत्तराचे दिवे लावणे आणि पर्याय क्रमांक 4 आहे सोंग करणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वेळ पांघरून पेडगावला जाणे म्हणजेच माहीत नसल्याचा बहाणा करणे होय. प्रश्न क्रमांक 19. अनल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 वारा, पर्याय क्रमांक 2 अन्न, पर्याय क्रमांक 3 पाणी आणि पर्याय क्रमांक 4 आहे विस्तव. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विस्तव. अनल म्हणजेच विस्तव होय. प्रश्न क्रमांक 20. या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न. सो या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 पेसाई, पर्याय क्रमांक 2 गैरसोय, पर्याय क्रमांक 3 निसोय आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गैरसोय. सोय गैरसोय असा शब्द सो या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जेणेकरून पोलीस भरती देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पोहोचले पाहिजेत. धन्यवाद.